अभि, जे बरोबर घ्यायचं होतं ते घेतलंयस सगळं? हो आई, बघ हा, घरातनं बाहेर पडायच्या आधी नीट आठवून बघ. सगळं काही नीट आठवून बघितलंय, सगळं घेतलंय. फक्त तुझा आशीर्वाद सोडून. सुखी हो. हे घ्या, चार्जर विसरला होता. बघितलंस, लग्न केल्याचे हे फायदे असतात. म्हणजे तुम्ही काहीतरी विसरू शकता, पण बायको कधीच काही विसरत नसते. त्यासाठीच तर लग्न केलंय. आतेही कुठे दिसत नाहीये. आते किचन मध्ये आहे. तुझ्यासाठी काहीतरी आणत असतील. तर हात पुढे करा, दही साखर देते. ते आते. आशीर्वादही दे. हो अक्षवंत हो आणि यशस्वी होऊनच परत ये. हा आते, हे काम नक्की यशस्वी होणार, कारण मला 2-2 वेळा दही साखर खायला मिळणार. दे तुझ्या हाताने दे. हा. हे ग, आपल्याच आहेत दोघी. काय बाली, चला मला निघायला हवं. अभि, पोचलास की आम्हालाही कळव बर का. हो आत्याई, तू नको काळजी करू. तुम्ही स्वतःची नीट काळजी घ्या. चला येत. मीनाक्षी, दे, तुझा बाहेर सोडायला त्याला. तिथे पोचल्यावर फोन करा आणि स्वतःची काळजी घ्या. हो, आणि मी नसताना तूही स्वतःची नीट काळजी घे. आपण भेटल्यापासूनच पहिल्यांदा असं होतं की मी स्वतःहून तुझ्यापासून लांब जातो. मी खूप मिस करेन तुला. तूही मला थोडं थोडं मिस करशीलच ना. आजची रात्र आणि उद्याचा पूर्ण दिवस आपण एकमेकांपासून दूर राहणार आहोत. माझ्यासाठी जरा अवघडच आहे सर. अभि, उशीर होतो ना तुम्हाला. हो, चला निघतो मी.
बाय. येतो. थँक्स अभि, तुम्ही माझ्यावर करत असलेल्या प्रेमासाठी. तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता ना की मी भारावून जाते. पण त्यामुळेच मी भानावर येते. अभि, तुमच्यासाठी मी फक्त एक अनाथ मुलगी आहे, अनाथ आश्रमात वाढलेली. तुम्हाला फक्त एवढाच भूतकाळ माहितीये. अभि, मला तुम्हाला माहित नसलेला भूतकाळ सांगायचाय, जो माझ्यासाठी खूप भयंकर होता आणि तुमच्यासाठी पण खूप भयंकर असणार आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे, माझा भूतकाळ कळल्यावर तुम्ही माझ्यावर तेवढंच प्रेम कराल जेवढं आता करता. वा वा वा, ते कसली गोड दिसते माझी बायको. सेल्फी काढतो आज तुझ्या बरोबर. कशी दिसते माझी बायको? सुंदर दिसते ना? हा, छान छान दिसते. मग मला कशाला सांगती? तिला सांग, सांग कशी दिसते ती. तू आज खूप सुंदर दिसतेस मीनाक्षी. काय काय बोलली? हा, काय बोलली? काय नाव आहे तिचं? हा, मीनाक्षी नाव आहे तिचं. हा? बोल, काय बोलती? नाही, मग मीनाक्षी नाही, पल्लवी. मी तिला पल्लवी म्हणते हवं तर, पण तोंड 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 तोंड. हा, नीट नीट नीट, घाबरत नाही. स्तुती करायची ना आपल्याला, करा. पल्लवी अशा तोंडाने स्तुती करते होय ग? हा, नीट 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 स्तुती करताना हसून हसून. हा काय? पल्लवी, तू आज खूप सुंदर दिसतेस. म्हणजे भोळी दिसत नाही का? भोळी दिसते का नाही? माझी भोळी बायको. चल.
माझी गोड सुंदर गोळी बायको. आलोच फायटिंग करू. मीनाक्षी, मला खरंच खूप गिल्टी वाटतंय. माझ्यामुळे चक्क 2 वेळा तुमची ट्रिप कॅन्सल झाली आहे. मीनाक्षी, खरंच सॉरी. आता तू सॉरी म्हणतेच आहेस तर तुला माफ केलं असं समज. मी सिरियसली बोलते मीनाक्षी. अगं पण का बोलतीयस? या विषयावर बोलायचं नाही असं आपलं ठरलंय ना, मग तरी पुन्हा पुन्हा का काढतीयस हा विषय? आम्ही जाऊ ग नंतर. आणि आता गोळी घेतल्यावर आराम करायचा, शांत पडून राहायचं, हालचाल करायची नाहीये सोहा. आणि काही हवं असलं तर मला हाक मार. येस मॅडम. आता हे काय? तेजसला पिक्स पाठवते, बघूया काय रिॲक्ट होतोय. यायला इथं झालं सुरू. पायाला एवढीच खर्चटले तर पाठवती फोटो. डोकं फुटलं असतं तर सहानुभूती तरी दिली असती. इथं कसं आहे ना, 4 जणींनी माझ्या कानाखाली हाना पण एकदा तरी माधुरी माना. आपल्याला बी मेल ड्रामा करायला लागतो. ओ माय गॉड, कसं काय झालं? कुठे पडलीस? फार लागलंय का? टेक केअर. आईला मेसेज टाईप करते का निबंध पाठवते, त्यापेक्षा आपला आपण फोन केला परवडला. व्हिडिओ कॉल लावून संपवतो इथं विषय. रेडी. हाय सोहा. अगं पायाला काय लागलंय तुझ्या? अरे फार काय नाही झालं, फक्त मुक्कामार लागलाय. सोहा, मी तुला आधीही बोललो रॅश ड्रायव्हिंग करत नको जाऊ. हा, लागलं ना तुला आता? ए यार तेजस, प्लीज तू पण आता घरच्यांसारखं लेक्चर देऊन बोर करू नकोस. हा, ओके, नाही करत बोर तुला. चल भेटूयात लवकरच. आता तुलाच मला भेटायला यावं लागणार आहे. हो येस, नक्की येणार मी भेटायला. हे बाय द वे, तुझे दादा वहिनी जाणार होते ते गेले का ग? अरे दादा एकटाच गेलाय रे. का ग, काय झालं? मी अशी धडपडल्यामुळे वहिनीला माझ्यासाठी घरीच थांबावं लागलंय. हो का? ए, तू मीनाक्षीशी बोललाच नाहीयेस ना अजून? म्हणजे तुम्ही एकमेकांना फेस टू फेस बघितलं नाहीयेत ना अजून? वेट, मी तिलाच देते कॉल. ए सोहा, आत्ता नाही. सोहा. हॅलो मीनाक्षी वहिनी.
How are you? काय ग, पाहिलंच ना तेजसला? तेजस, तुझा कॅमेरा बंद आहे का? No, what's the problem? Can't you see me? अरे नाही, स्क्रीन ब्लँक दिसतेय. मीनाक्षीने तुला पाहिलंच नाही. I really need to buy a new phone. कदाचित वहिनींना मी फेस टू फेसच भेटणार आहे असं दिसतंय. काय वहिनी, हो ना? मीनाक्षी, तो तुझ्याशी बोलतोय. हो, भेटू ना कधीतरी घरीच. येस, नक्की. बरं, बाय, मी ठेवते आता. बाय बाय. सी यू सून. ऑफकोर्स. बाय. गुड नाईट. स्वीट आहे ना खूप? बरं, तू आता आराम कर. आणि तूही शांत झोप, दादाच्या आठवणी पांघरून. गुड नाईट. आपण जसं तुला शोधून काढलं ना, तसंच आपण एक संधी शोधतो. म्हणजे असं काहीतरी घडलं पाहिजे की तू एकदम खुशीत असली पाहिजे, आणि तेव्हाच आपली ग्रँड एंट्री झाली पाहिजे. तुझा दुसरा नवरा तुझ्या चेहऱ्यावरचे रंग बघत असणार, पण आपण तुझ्या चेहऱ्यावरचे आणि तुझ्या आयुष्याचे रंग गेलेले बघत असणार. ऐकते ना बायको? ए बायको, बोल की ग माझी भोळी बायको. तेजसचा आत्ता ऐकलेला आवाज विक्रमची आठवण करून देतो. नमस्कार, आम्ही विक्रम राजश्री. हॅलो वहिनी. हाऊ आर यू? असा योगायोग शक्य आहे का? असेलही, पण मग मला त्याची एवढी भीती का वाटतेय? हॅलो. मीनाक्षी, भीती वाटतेय का? हो, माझ्या मनात आता काय सुरू आहे हे अभिन्न कसं कळलं? म्हणजे नाही, पण तुम्हाला कसं कळलं? नाही ग, जस्ट गेस केलं. आता आपल्या रूम मध्ये एकटी असशील ना तू, घाबरली असशील, आणि तुला सवय आहे ना मी तिथे असण्याची. आणि ओ बाय द वे, हे असं मनातलं कळण्याला टेलिपॅथी असं म्हणतात. अगदी बरोबर ओळखलात तुम्ही. बरं, मला सांगा, तुम्ही व्यवस्थित पोहोचलात ना? आणि जेवणाचं काय? अगदी व्यवस्थित पोहोचलो, जस्ट जेवणही झालं. बरं, आता तू सांग, तुमचं तिकडे काय चाललंय? सोहा कशी आहे? आमचं पण जेवण झालं आणि सोहा बरी आहे. मला म्हणत होती की मीही यायला पाहिजे होतं तुमच्या बरोबर. बघितलंस ना, आणि तू तिच्यामुळे माझ्यासोबत येणं टाळलं. बरं, एक सांगू? सांगा ना. मी तुला इथे खूप मिस करतो. असं म्हणतात की आपण जेव्हा आपल्या व्यक्तीपासून लांब जातो ना, तेव्हा आपल्याला कळतं
की आपलं तिच्यावर किती प्रेम आहे ते. आज जेव्हा मी तुझ्यापासून इतका लांब आलोय तेव्हा मला जाणवतं की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे.